आपण केलं मिशन सक्सेसफुल होतंय. कष्टाची चीज झालं कष्टाचं बऱ्याच वर्ष. आता भरपूर पाहुणे रावळे आले ना ते विचारते कुठले खत वापरले तुम्ही, काय वापरले, एवढं प्लॉट इथं बोर्ड लावायचं. बऱ्याच पाहुण्यांना मी म्हणतो ना मी वैदिकच्या तर तुमचं नावच घेत ते, त्यांना म्हणलं मी ते वापरलेले खत. पाहुण्यांना माहिती वैदिक म्हणजे कोण. आमच्या ते माणसांना पण असं वाटलं होतं एवढे तांबाटे नाही वाढणार ते, मग आपण थोडं लांब लांब हे घेऊ बा. छोटे घेऊ. पण मग ते इतक्या वाढलं तर त्यांनी परत त्याच्यामध्ये एक एक कैची टाकली. ऐकलं ना. परत टाकावं हे सिटी वैदिक वापरल्यावर नाद करायचा ना तर काय करायचं, मंडळ सुद्धा तसंच उभं करायचं. हे बघा मुली बापरे आई शपथ. इथे पण खाली आलेली आहे. हे बघा ना हे बघा. हा हे काय हा डायरेक्ट हेच आहे. ही बघा ही तर आहेच खाली. हे बघा खालीपर्यंत गेलेली याच्यात आली होती पण आता त्याला थोडं. हे बघा ही पाहिली का, ही पाहिली. सर मी त्यांना सांगायचे नेहमी, मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघत राहायचे. तुम्ही बघता. मी मागच्या वर्षी पण त्यांना सांगितलं होतं का आपण यांचे खत घेऊ कांद्यासाठी, भोपळ्यासाठी, पण त्यांनी नाही ऐकलंच नाही. मग ह्या वेळेस मी त्यांना बळजबरी टोमॅटोचे मागेच लागले. तुम्ही म्हणलं मी माहेरी निघून देऊन. नाही यावेळेस नाही परवडणार आपल्याला. आपल्याला 2.5 लाख रुपये परवडतात, 1 लाख रुपये कसे परवडतील. आम्ही ज्यावेळेस मॅजिक ग्रो ड्रिप सॉल सोडायचं ना, आम्ही ते एका शेतकऱ्याला फोन केला तर ते काय म्हणा मॅजिक ग्रो ड्रिप सॉल ऐवजी तुम्ही ना सॉइल चार्जर वापरा म्हणा. कोण म्हणा? ते एक शेतकरी होते, त्यांचं नाव नाही. शेतकरी म्हणायचे का? म्हणजे आमचे जे कोडकिड्याचे झाड होते ना त्यांचं असं एवढं बुस्सा पडायचा तरी त्या बागेला माल होता. म्हणजे एवढं नुकसान होऊन सुद्धा बागेला माल, कीड असून सुद्धा. मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते. मला शेतीची आवड आहे. माझे वडील सर्व्हिसला आहे पण मग त्यांची काय इच्छा होती? मुलगी शेतकऱ्यालाच द्यायची. वा 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 वा. अशा वडिलांचे अभिनंदन, ज्यांना खऱ्या अर्थाने श्रीमंत माणूस ओळखला त्यांनी. बरोबर आहे की नाही? वा वा. ज्या मुलींनी नोकरीवाल्यांबरोबर लग्न केले, तुमच्या मैत्रिणी, बहिणी वगैरे बाकी, आणि तुम्ही काय वाटतं तुम्हाला लाईफ तुमचं? लाईफ मी 4 व्हीलर मध्ये फिरते. वा टाळ्या वाजवा. म्हणजे ट्रॅक्टर वगैरे सर्व चालतं. कोण? ट्रॅक्टर विक्टर बुलेट बिलेट सगळं चालतं. म्हणजे आर्चीच्या पुढचं पावले बुवा. नाही शेतीमध्ये म्हणजे पावडर वगैरे तेच नियोजन सगळं करते. म्हणजे आर्ची महाग असेल असं म्हणायचं. आणि मी मागच्या वर्षी काकड्यांचं पण वेळेस त्यांना बोलले होते पण ऐकलं आपण ते खत घेऊ वापरू. ते आम्ही पूर्ण पण त्याचा वाला हिशोब काढला होता. किती 18,000 रुपये ते एक एकर. पण मग ते म्हणे नाही 18,000 आपलं 4 बिघ्याचं होऊन जाईल. आता एवढं वेळेस जाऊ दे, पुढच्या वेळेस झालं का 18,000 4 बिघ्यात? 4 बिघ्यात झाला? किती झालं? भरपूर खर्च झाला तो. किती झाला केमिकल? सांगा. आता 2 लाख रुपये बिल दिले पावडर वाले. वा वा क्या बात. ते बी जगले पाहिजे असं काय. या तांबाट्यापेक्षा भारी तांबाटे दाखवा मला केमिकल वर. नाहीये. आम्ही इथं रस्त्याला बघितले तांबाटे. ह्याच तांबाटे बरोबरचे तांबाटे ते पूर्ण सुकले आता. कारण मी नेहमी रस्त्याने जाताना द्या उत्तर द्या. सर्वांनी तर वापरलं पाहिजे. मी तर 2 वर्षांनी सांगून तेव्हा ऐकलं. सांगून थकले. पण वापरायलाच लावले. नाही स्त्रियांना काय सांगा सगळ्या तुम्ही? सर्वांनी शेतीकडे मन लावून लक्ष दिलं पाहिजे, केलं पाहिजे. शेतीसारखं उत्पन्न कुठेच नाही. ऐक नाही. मी मुलींना सुद्धा सांगते अगं तुम्ही तयारी ठेवा, शेतकरी करा, पण मुली तयारच नाही. ते त्यांना कळलं आपोआप. ते एखादा टोमॅटो असा हातात धरून दाबून पहा. आता आम्ही 5 टोमॅटो नेलेले पिकलेले एकदम कडक. काय खतरनाक. हा ना. हे काय
टोमॅटोचं पानच वाटत नाही कृत्रिम वाटतं ते. नाही काय? खरं 10 दिवस झाले त्याचं खरं लक्षच नव्हतं आमचं तरी 10 दिवस लक्ष नाही तरी ते म्हणते मी विलक्षण हे आहे. सुद्धा नव्हतं 15 दिवसांनी स्प्रे घेतला काल. म्हणजे आपलाच घेतला. हा तुमचा केमिकल बंद नाहीच घेतलेलं मी अजून खरंच नाही घेतलं. खरंच नाही Bleaching घेतलं. पण आम्ही 2च वेळा केली. याच्याबरोबर लावले टमाटे कसे तुमच्या मित्रांचे? नाहीच इथे रस्त्याला आहे ना. तोच नाही एक प्लॉट तो नाही जमला नाही जमला मग दुकानदाराला तो विचार स्वतः त्या दुकानदाराचाच आहे म्हणजे दुकानदाराचाच आहे तो हो हॉर्टिकल्चर बोला ना काहीतरी. तुम्ही ज्ञान घेतल्यावर प्लॉट खराब का करते? आणि टोमॅटोची कंडिशन अशी आहे का तुम्ही हाताने दर पहिलवान तुझी मुलीम करतो दिसत असतो वाटतं. दाब दाब हा बोट नको घालू मध्ये हात दाब हा काय चतुर जिम करतो काय उपयोग आहे का त्याचा? हा जिमचा उपयोग झाला पाहिजे ना. घ्या 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 शूट घ्या त्यांचं शूट घ्या हां हळू हळू हां तोडा एवढी मेहनत टमाटर तोडायला. हां टोमॅटो त्याला फुल काय भरलेलं आहे घर. आणि सगळ्यात खास गोष्ट काय माहिती का? घ्या थोडा टेस्ट करा. आंबट नाही. म्हणजे डोळे झाकून जर खाल्ला असता तर म्हणलं असं पीक यायलाच आहे. म्हणजे ही वैशिष्ट्य आहे आपलं कशाचं एसिडीचं. सध्याच्या काळामध्ये रोग आणि किडी किती असतात टमाट्याला? आता यावेळेस तर पांढरी माशी तुडतुडे वगैरे खूप त्रास देते उन्हाळ्यात. याच्यामध्ये खूप राहत आहे. हां या या सीझन मध्ये तर आम्ही काय म्हणायचो इथे चारी ना पाण्याची त्याच्यामुळे राहतात. त्याच्यामुळे येते का काय आम्ही त्या चारीला औषध मारायचं. इकडं पहिलं? पहिले इकडं मारायचं तिकडं. आता पांढरी माशी हवी. पहिले कव्हरेज घ्यायचो आम्ही कव्हरेज त्याच्यावर हा का बा ते किडे इकडे येऊ नये. ते किडे इकडे येऊ आणि नये आता? म्हणून. आता काय तिकडं काहीच नाही कधी तिकडे पावडरच पाहिलं. नाही मारेल कधी. आता चारीच उचलून ठेव काय चारी मला एक सांगायचं आहे 1980 साली बरोबर आहे की नाही म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला हरित क्रांती आली तर सुरुवातीला पहिलं आमची माती विषारी केली गेली. किती वर्षामध्ये? 20 वर्षामध्ये. 2000 मध्ये वॉटर सोल्युबल आले, मिश्र खते आले, त्याच्यानंतर पाणी खराब झालं. बरोबर. आता 2021 ते 2040 पर्यंत काय नासणार? हवा. त्याच्यानंतर नासायला काहीच नाही राहणार. आणि म्हणून नासावणारच नासणार हे सत्य लक्षात ठेवा. तर आताच काट्या तुमच्या फुकायला लागल्या बा. हे बघा. डबल चालेल ते. हे काय याला तार बांधा नाही ती तार तुटत. हा हे बघा पण चिर गेली हे बरं बा हे बघा गेली चिर. कुठले ते काही आता एवढ्या तोडून किती वेळ झालाय भरपूर तरी पण शिरा त्याच्या एकदम काय. आणि याच्यावर लव किती पा दिसते तुम्हाला पूर्ण लेअर बघा ती दिसते का? म्हणजे पानाच्या पूर्ण पाठीमागून काय आहे दाट लेअर आहे बारीक लव एकदम. याच्यामुळे याला काय लागत नाही कीड लागत नाही. नमस्कार शेतकरी मित्र. आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक आणि गाव आहे चितेगाव. आपण शेतकऱ्यांकडे आलेलो आहे. सर आपला परिचय? विकास मधुकर गाडे. अच्छा. मुक्काम पोस्ट चितेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक. आता तुम्ही इथे कोण कोण येतात इथे आता मी परिवारातलं? हां मी माझी मिसेस मुलगा आणि पुतण्या आम्ही अच्छा. चौघ. काय करता तुम्ही? आता 12वीचे पेपर दिले. अच्छा 12वीचे पेपर दिले. ओके ओके पुढे काय करायचं आता? ॲग्रिकल्चर करायचं आहे. काय केलं आहे तुम्ही? हॉर्टिकल्चर केलं आहे. लास्ट अजून चालू आहे. ओके काय वाटतं तुम्हाला हॉर्टिकल्चर केल्यानंतर शेतीमध्ये त्याचा काय उपयोग होतोय वगैरे? पुस्तकी नॉलेजपेक्षा फील्ड प्रॅक्टिकली चांगलं आहे बस. मला काही कळलं नाही म्हणजे असं काही वाटलं नाही फरक एवढा काय जाणवलं नाही हॉर्टिकल्चर म्हणजे करून काय फायदा वाटतोय की नाही असं? आहे पण मग ते तुम्ही पणच लावता दरवेळेस. प्रॅक्टिकली आपल्याला जिथं घरी जे शिकायला भेटतं ते आता 4 वर्ष घातले त्याला वाईट म्हणून कसं चालेल? मग ते आपण येडत निघू. जर काय उपयोगाचं ते केलं का आला बरोबर आहे की नाही? अच्छा बरं. आणि मग समजा तुम्ही डिग्री केली डिग्रीशिवाय तर कुठे काही महत्त्व माणसाला महत्त्व नाही बरोबर आहे की नाही? परंतु मला हे विचारायचं आहे की जसं बाकीच्या फॅकल्टीमध्ये समस्या आहे की प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेज नसेल
तर डिग्रीला काहीच महत्त्व नाही असं लोक म्हणतात जनरली. मग डिग्रीचे नॉलेज जे आहे ते आणि प्रॅक्टिकल लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काही संदर्भच लागत नाही असं लोक म्हणतात. तुमचा काय अनुभव आहे? खरंच ते खरं आहे? बरं आहे भाऊ, चांगलं आहे. तरी पण तुला BSc ॲग्री करायचं. हे काय म्हणताय सिनियर बंधू, ते कागदा करता करायचं आहे का त्या? म्हणजे आता नवीन हे शेती चालू हे होतं ना टेक्निकल आधुनिक काय आधुनिक त्याच्यामध्ये? फक्त एंडोसल्फान बंद केलंय बा तेवढं. पप्पांचा आपण विषय घेऊ. नमस्ते. तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी आता 97-98 साला म्हणजे आता झाले 27 वर्ष झाले. बरोबर आहे ना? 97 सालापासून तुम्ही शेती करता, 27-28 वर्ष शेती करता. तर किती क्षेत्र आहे तुम्हाला सगळं इथे? सर्व 5 एकर आहे ना. ह्या कधीपासून तुम्हाला जॉईन झाल्या? या 2004 2004 पासून तुम्ही जॉईन झाल्या. म्हणजे तुम्ही पण जवळजवळ 24 वर्ष शेती केली. करताय. एवढे वर्ष 20-25 वर्ष शेती करताय. तर तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला काय लक्षात आलं की बाबा हे जे शिकलेले माणसं आहेत, जे शेतीचं गायडन्स शिकवतं आपल्याला, ते आणि प्रत्यक्ष फील्डमधला जो अनुभव याच्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला? त्याची म्हणजे दोघांची गरजच आहे. ते काहीतरी नवीन नवीन थोडं सांगतात पण आपलं प्रॅक्टिकली आपण करतोच त्या मापात. बरं. पण त्यांची गरजच आहे थोडीशी. हां, तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. मला त्यातली गरज माहिती नाही. आमच्याकडे बी 2-3 आहेत. तर आता समजा तुम्ही इथे शेती करताय तर किती 5-6 एकर जमीन आहे. तर मग 5-6 एकर जमिनीमध्ये काय काय केलेलं आहे तुम्ही आता? आता कांदे, द्राक्ष बाग येतो. हां. आणि तो द्राक्ष बाग तुमचा आहे? आणि कांदे कुठे शेजारी? इथं नाही, दुसऱ्या मळ्यात आहे तिकडे. बरं. आणि भोपळा आहे पाठीमागे. बरं. किती येतो? 2 एकर. कांदे किती आहे? कांदे 2.5 एकर. 2.5 एकर कांदे, दुधी भोपळा. आणि 1 एकर द्राक्ष दुधी भोपळा किती आहे? 2 एकर. 2 एकर, 2.5 एकर आणि 1 एकर द्राक्ष बाग. कोणती व्हरायटी आहे? थॉम्सन आहे ते. थॉम्सन. हे किती माल निघाला यावर्षी? नाही, यावर्षी फेल गेला. सुट्टी आहे यावर्षी? नाही, फेल नाही माहिती, सुट्टीवर आहे. सुट्टीवर आहे. काही लोक म्हणतात उभा आहे म्हणते यावर्षी. मग शेतकरी विचारताना नाही, यावर्षी उभा आहे म्हणते. सुट्टीवर. तुमचा बाग यावर्षी फेल राहिला. किती वर्षाचा बाग आहे? 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा. मागच्या 7-8 वर्षामध्ये किती वेळा फळ काढलं? भरपूर म्हणजे 7 वर्ष कंटिन्यू काढलं. त्याच्यापूर्वी 9च होता ना तो. हां. त्याच्यामुळे पहिल्या वर्षी नाही आलाय. कोणत्या व्हरायटी म्हटले? थॉम्सन. किती माल निघतो? 16 म्हणजे 160 क्विंटल निघतो. 160 निघतो. मग मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी किती पैसे झाले? मागच्या वर्षी 8 लाख झाले होते. 8 लाख रुपये. त्याच्या मागच्या वर्षी? त्याच्या अगोदर 6-5-6 असे लाख व्हायचे. म्हणजे मागच्या वर्षी चांगली मार्केट भेटली. म्हणजे 5-6 4-5चा ॲव्हरेज आहे. आणि खर्च किती करतो 1 एकरला? 2.5-3 लाखापर्यंत जातोच. ऐका बरं का, 2.5 लाख रुपये खर्च करून 5 लाख रुपये सरासरी होतात. म्हणजे दरवर्षी 2.5 लाख शिल्लक राहता. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत करता कमीत कमी किती महिने? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे 4-8 महिने लागतातच. 8 महिने. म्हणजे बहाराचे 4 आणि खरडचे 4 महिने. मग 8 महिने तुमचे जाता. 8 महिन्याचे तुम्हाला 2.5 लाख रुपये भेटतात फॅमिलीला. म्हणजे 30,000 रुपये महिना पडतो. एक एक परत निसर्गावर डिपेंड्स. अच्छा. निसर्ग निसर्गात वादळ आहे, निसर्गाचं आता काय आहे की नाही? तुमच्या पैसे जास्त आहे ना? कपट एक घरात. अहो सर, मी त्यांना सांगायचे नेहमी, मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघत राहायचे. तुम्ही बघता? ते नाही बघत. ते नाही बघते ते. म्हणजे ना, मी बघितली का मी त्यांना मी मागच्या वर्षी पण त्यांना सांगितलं होतं का आपण यांचे खत घेऊ कांद्यासाठी, भोपळ्यासाठी, पण त्यांनी नाही ऐकलंच नाही. बरं. मग ह्या वेळेस मी त्यांना बळजबरी टोमॅटोचे मागेच लागले. तुम्ही म्हणले मी माहेरी निघून देऊन नाही, खरंच बरं का. 3-2 वर्ष चालू होतं. मी मागच्या वर्षी कांद्याचं पण तुमचं बघितलं ना, मी त्यांना या वर्षी सांगितलं होतं का आपले कांदे लेटचे, आपण त्यांचेच खत वापरू. ते असं नाही, यावेळेस नाही परवडणार आपल्याला. आपल्याला 2.5 लाख रुपये परवडतात. 1 लाख रुपये कसे परवडतील? कुठले तुम्ही? वापरलं तुम्ही या कांद्याच्या वावरात? हे समोर का? इथं शेजारी इथं कांद्याचं ते तुमचं वर आहे. बरं आहे, चांगलं आहे. साक्षीदार. त्यावेळेस मग आम्ही दोघांनी वापरलं तर मग म्हणे तुम्ही काय आणलं हे वासाचं खत? हा, वासाचं खत. भयानक वास व्हायचा. 5 वर्ष झालं तेव्हाच वापरलं. बरं. द्राक्ष बागेला टाकले. आता 50 ग्राम टाकेल आम्ही इथं प्लॉटला. बरं, द्राक्ष बागाला टाकलं. फक्त तेवढंच वापरत तुम्ही? नाही सर, जर वापरत तर आपल्याला ऑर्गॅनिक वापरत बेंडाळीवरून किंवा असं दोन्ही बी चालू आहे आपलं. 100% विश्वास नाही. हा, म्हणजे थोडा डॉक्टर थोडा द्यावं असं चालू राहतं ते. सगळा देवा ठेवायचा आणि देवानी फसवलं मग. मिल्क चार्जर पण वापरतो काय. अरे वा, छान. एकदम छान, एकदम भारी रिझल्ट. मिल्क चार्जरचे काय रिझल्ट आहे? चांगले काय सर. यांना देत नाही दूध तुम्ही? नाही अजून त्यांच्या इथून तूप आणलं, तूप आम्ही गावठी. डिलिव्हरीच होईल. आता पण मी 3 वर्ष पण तूप आणलं. बरं, 3 वर्ष वापरतो तुम्ही मिल्क चार्जर? हो. बापरे. आता चालू आहे?
आता पण चालू अजून एक येतोय शेतकरी तो बाहेर गेला दौलत ठाण घेऊन बर. बोलाय फॅन आहे. ह्याने पण वापरतो आणि आपण 2017 मध्ये तुम्हाला फोन करतो मी इकडं त्याला दत्तनगरला औषध घ्यायचं तुमच्याकडे. हां बरोबर 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 2017 मी जुनं ऑफिस होतं आमचं. बऱ्याच वेळा आमचंच ठरलं होतं आता या वर्षी ना मीटिंग घ्यायची जो हां आमच्या इथं इथं आमच्या घरी साधं मॉल झाले सर्व अच्छा अच्छा. संभाजीनगर अरे मग तुम्ही इथं मेळावा का नाही घेते इथं? मग त्याच्यासाठीच हे प्रयत्न चालू होते माझे तुमच्याकडे. कशावर आम्ही ज्यावेळेस मॅजिक ग्रो ड्रिप्सॉल सोडायचं ना हां आम्ही ते एका शेतकऱ्याला फोन केला. मग ते- सॉइल चार्जर. नाही मॅजिक ग्रो हा ते दुसरं काहीतरी हा तर ते काय म्हणा मॅजिक ग्रो ड्रिप्सॉल ऐवजी ना तुम्ही ना सॉइल चार्जर वापरा म्हणून. कोण म्हण? ते एक शेतकरी होते त्यांचं नाव नाही शेतकरीच म्हणायचे का? हा सोडा हा अजिंक्य सर माझ्याकडे 2 येऊन गेले. बर बर मग काय केलं तुम्ही? सोडलं? हो सोडलं तर मग आम्हाला चांगलं म्हणजे आमचे जे कोडकिडीचे झाड होते ना हा त्यांचा असं एवढं बुस्सा पडायचा तरी त्या बागेला माल होता. वातावरण म्हणजे एवढं नुकसान होऊन सुद्धा बागेला माल कीड असून सुद्धा तुम्ही व्हिडिओ कधी पाहिले? मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते. मला शेतीची आवड आहे. माझे वडील सर्व्हिसला आहे पण मग जसं त्यांची काय इच्छा होती? मुलगी शेतकऱ्यालाच द्यायची. वा 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 वा. अशा वडिलांचे अभिनंदन ज्यांना खऱ्या अर्थाने श्रीमंत माणूस ओळखला त्यांनी. बरोबर आहे की नाही? वा वा. आणि मग त्याच्यानंतर माझी पण आवड निर्माण झाली का शेतीशिवाय पर्याय नाही आणि बरोबर. शेतीच मन लावून केली तर खूप ज्या पर्याय मुली त्याच्यामध्ये. शहरामध्ये गेल्या नोकरीच्या ठिकाणी वाहत आहे तुम्ही इथं मनमाडची राहताय. मी. नाही नाही पण ज्या मुलींनी नोकरीवाल्यांबरोबर लग्न केले तुमच्या मैत्रिणी बहिणी वगैरे बाकी असतील मावस बहिणी आत्या बहिणी त्या आणि तुम्ही काय वाटतं तुम्हाला लाईफ तुमचं? लाईफ मी 4 व्हीलर मध्ये फिरते. वा टाळ्या वाजवा. आणि तुमच्या पाहिलं असं वाटत नाही तुम्ही फार म्हणजे फार असं राकट वगैरे तुमच्या जबाबदारी टाकली यांनी असं? सांगतील ना किती काम होते. म्हणजे ट्रॅक्टर वगैरे सर्व सगळे चालतं. माझे भाऊ कोण? आहे. ट्रॅक्टर विक्टर बुलेट बिलेट सगळं चालतं. म्हणजे आर्चीच्या पुढचं पावले बुवा. नाही शेतीमध्ये म्हणजे पावडर वगैरे तेच नियोजन सगळं करते. म्हणजे आर्ची महाग असेल असं म्हणायचं. 2022 मध्ये 21 मध्ये यांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्या वर्षी पण ते 6 महिने घरात होते तरी पण आम्ही भोपळे लावले. आवड. वा वा. फ्लावर आणि एवढं सगळं करून तुम्ही आता येत नव्हते इकडं? नाही येत होते मी हा. पण म्हटलं आता तुम्ही चालले कशाला जावं यांच्या बरोबर? तुम्ही जर नसते आले तर हे सगळं सिक्रेट राहिलं असतं. सिक्रेट राहील. बरं मला एक सांगा का हो, ह्या व्हिडिओ पाहायचे आणि तुम्हाला सांगताय की अशी शेती करा तुम्ही म्हटले नाही कधी घरी रिकामी बसते मला अक्कल शिकवते? नाही मी नाही तसं रिकामी नाही संध्याकाळच्या वेळेला मी बघायची अच्छा. आपल्याला आता काय करायचंय मग आपण काय व्हिडिओ पुढचं नियोजन ते युट्यूबला सर्च करू. टेक्नोसेवी. हा. वा 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 क्या बात आहे. बघा मम्मी बघा हात सोडा तुम्ही. नाही, ते पण मग ते आम्ही ना असे नंतर येईल जसं वापरायला आलं तसं सर्वजण मग बघतात. तुम्ही कधी सुरुवात केली वापरायला? हे पहिलंच पहिलंच पीक. पीक आहे. हे पहिलंच पीक आहे आणि व्हिडिओ कधी मी पाहता? माग 2 वर्ष झाली 2 वर्ष तेव्हापासून. झाले तसं. हा. आणि मी मागच्या वर्षी काकड्यांचं पण वेळेस त्यांना बोलले होते पण का ऐकलं आपण ते खत घेऊ वापरू ते आम्ही पूर्ण पण त्याचा वाला हिशोब काढला होता किती 18,000 रुपये ते 1 एकर. हा हा पण मग ते म्हणे नाही 18,000 आपलं 4 बिघ्याचं होऊन जाईल आता एवढं वेळेस जाऊ दे पुढच्या वेळेस घेऊ. झालं का 18 4 बिघा 4 बिघा झाला नाही 18? राहिलं कसलं किती झालं मग? राहिलं. भरपूर खर्च झाला तो किती झाला केमिकल? सांगा सांगा सांगा. आत्ताच 2 लाख 1.5 लाख रुपये रुपये. बिल दिले पावडर वाले पावडर वाले. वा वा क्या बात. ते बी जगले पाहिजे असं काय करायचं? याच्यात आता वैदिक तुम्ही जर सोडून नाही आपण केमिकल वापरलेलंच नाही तुम्ही जर केमिकल नाहीच वापरलं आणि असं जर तुमचं जर यायला लागलं तर मग नाही नाही तर- 100%. नाही नाही त्यांचे बी चाललं पाहिजे ना. काय रे भाऊ काय माहिती तुझं? केमिकल आहे ना केमिकल आपल्या बाबाजींच्या याच्यात शांतिगिरी महाराजांच्या याच्यात सुद्धा असं बाबाजींना असं सांगितलंय आपल्याला विषमुक्त शेतीसाठी पाहिजे जे आपल्या नाही बाबा लोक आणि सागेपर्यंत आपण काय बुद्धू आहे का? आपण जरी बुद्ध नाही त्यांना बिचाऱ्यांना संसार नाही तरी काळजी. पाहिजे केलं तसं नाही पण ते आपल्याला उत्पन्न संसारिक जास्त पाहिजे ना ते सांसारिक नाही पाहिजे. ते सांसारिक नाही तरी त्यांना संन्याशी माणसाला आपली काळजी आपल्या संसाराची. आपण संसारिक असून आपली काळजी आपल्याला नसावी याच्यापैकी किती मोठा. पण मग आता जे युरिया येतं ना ते पण बाबाजी म्हणजे कायम त्यांचं असं म्हणणं आहे का विषमुक्तच खाल्ला पाहिजे आणि सेंद्रिय शेती केलीच पाहिजे आपल्या स्वतःसाठी जरी केली पाहिजे दुसऱ्यासाठी करा पण खराच असं वारंवार सांगताय वारंवार सांगताय वारंवार आणि आम्ही वारंवार केमिकल घेऊन येतो. आता काय करणार दोघं हे कॉम्पिटिशन आहे ना कॉम्पिटिशन असं आहे आता ह्या कॉम्पिटिशन मध्ये कॉम्पिटिशन यांचे 100 गाड्या निघाल्या हा म्हणतो माझ्या 200 निघाल्या पाहिजे. कोणाचं नाही काय सांगा तुमच्यापेक्षा जास्त. नाही नाही या तांबाट्यापेक्षा भारी तांबाटे दाखवा मला केमिकलवर. नाहीये आता. आम्ही इथं रस्त्याला बघितले हो, पाटील. तांबाटे तुमच्या त्याच्यानंतर आहे का? नाहीये ह्याच तांबाटे बरोबरचे तांबाटे ते पूर्ण सुकले आता सुकले ते. कारण मी नेहमी रस्त्याने जाताना ना द्या, उत्तर पाहत द्या. राहते. आता महिला दिन झाला साजरा महिला दिनाचा आता हे भेट आपल्याला भेटली बोला हां त्यांना सामना करा तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या.
तिकून सवालाला तुम्ही जबाब द्या. नाहीये तरी मध्यंतरी पाहिजे, तुम्ही पण मग आता सांगितलं होतं खत ते आम्ही वापरलं 99% ते नाही झालं, डबल डोस नाही डबल केला. डोस नाही झाला. तरी नाही झाला अजून. नाही ना. बरं एखादा टोमॅटो असा हातात धरून दाबून पहा. आता आम्ही 5 टोमॅटो नेलेले पिकलेले एकदम कडक काय काय पिकले 5 होते ना हा. ते 5 घरात नेऊन पहिले पिकलेले 5 टोमॅटो राम सरांना द्यायचे राहत. देतो ना. नाही आम्ही पहिले देवाला देतो. देवाचे ते आता त्या देवाला ठेवले, आता यांना द्यायचे. काय खतरनाक. हा हा ना. हे काय टोमॅटोचं पानच वाटत नाही. कृत्रिम वाटतं ते. नाही काय? खरं 10 दिवस झाले त्याचं खरं लक्षच नव्हतं आमचं तरी. 10 दिवस लक्ष नाही तरी ते म्हणते मी विलक्षण स्प्रे आहे. सुद्धा नव्हता. 15 दिवसांनी स्प्रे घेतला काल. काल घेतला काय स्प्रे घेत तो आपला इन्स्टंट चार्जर. आपलाच घेतला? हा तुमचा केमिकल बंद. नाहीच घेतलेलं मी अजून, खरंच नाही घेतलं. खरंच नाही ड्रिचिंग घेतलं. पण आम्ही 2च वेळा केली. बर सॉइल नाही, चार्जर आणि तेच पावसाळ्यामध्ये म्हणजे आपला जो शेड्यूल आहे ते 50%च वापरले. 50% वापर. दुकानदार म्हणला टमाटे उपटले काय. नाही गेलोच नाही करत. बाकीच्यांचे टमाटे खरंच सांगा. याच्याबरोबर लावले टमाटे कसे तुमच्या मित्रांचे. नाहीच. इथे रस्त्याला आहे ना. तोच नाही एक प्लॉट, तो हा. नाही जमला. नाही जमला मग दुकानदाराला तो विचार. स्वतः त्या दुकानदाराचाच आहे, म्हणजे दुकानदाराचाच येतो. हो हॉर्टिकल्चर बोला ना काहीतरी. तुम्ही ज्ञान घेतल्यावर प्लॉट खराब का करते. नाही, त्याचे मित्र आले ते बरंच आता लग्नाच्या निमित्ताने. बरं, ते हा. सुद्धा म्हणा एकदमच भारी पाहुणे, भरपूर पाहुणे येऊन कुठली गेले. व्हरायटी हा. पहिला प्रश्न राहतो शेतकऱ्यांचा. भारी प्लॉट दिसला का हे कुठली व्हरायटी आहे. विरांगाचे नको टेन्शन घेऊ. तो लावून झाली 10 वेळा. प्लॉटची कंडिशन आहे, गारवा आहे त्याच्यामध्ये, हिरवा आतमध्ये पायाच्या खाली कसं लागते, गार लागते की नाही. आणि वरती कसे गळ्याच्या वरती गरम लागते, बरोबर आहे ना. म्हणजे खाली अजून एक गोष्ट आहे, तुम्ही टोमॅटोच्या आतमध्ये हात घालून बघा. आतमध्ये हळूहळू घाला. काय आहे AC आहे ना. मग ही एवढी ताकद. तुम्ही केमिकलच्या प्लॉटमध्ये जा आणि त्याच्या आतमध्ये हात घाला, मस्तपैकी बुरशीनाशकांचे सगळा असा डाग येईल हाताला. येईल का नाही. म्हणजे आणि हा जवळ घ्या बरं. असा तुम्ही ज्यांनी हात घातला त्यांनी हात जवळ घ्या. कायचा वास होते. प्युअर कायचा वास होते. ते काही बोलते त्यांचं काय घेतं विषय. हे लोक अवघड असतात लई. त्यांना असं लाईव्ह दे दाखवलं का मग ते विश्वास ठेवता. आपण किती सांगितलं ते म्हणता नाही यांना पैसे दिलेले बोलायला. तुम्हाला काही गोण्या बिण्या दिल्या काही. नाही कसलं काय का चांगलं बोलावं यांच्याबद्दल. नाही. मला सांगा किती आनंद होतो ज्यावेळेस बाग प्लॉट असा चांगला येतो तेव्हा. मग विषय तुम्हाला भरपूर आनंद होतो. हां आपण केलेलं मिशन सक्सेसफुल होतंय. कष्टाची चीज झालं कष्टाचं. बऱ्याच वर्ष आता भरपूर पाहुणे रावळे आले ना ते विचारते कुठले खत वापरले तुम्ही, काय वापरले. एवढं प्लॉट इथं बोर्ड लावायचं यांना बऱ्याच पाहुण्यांना मी म्हणतो ना, मी वैदिकच्या तर तुमचं नावच घेत ते. त्यांना म्हणलं मी ते वापरलेले खत. पाहुण्यांना माहिती आहे वैदिक म्हणजे कोण. हां कारण कांदे बघितले होते ना मी मागच्या वर्षी, ते इथपर्यंत होते. तुमचे नाही तुमचे व्हिडिओ मध्ये. अच्छा बर. म्हणून माझं इच्छा होती या वर्षी पण यांनी तेच वापरायचं, पण त्यांनी नाही घेतलं. नाही ऐकलं. भोपळा नाही गेला. नाही भोपळ्याला पण नाही ऐकलं. भोपळ्याची काय परिस्थिती. नाही आता 7 महिन्यात झालंय, संपलं जमा. संपल्याच जमाय. तरी आपण त्याला नंतर मध्ये 1-2 महिन्यापूर्वी याच्याबरोबर ट्रीटमेंट घेतली, सॉइल चार्ज वगैरे. हा, मग तर त्याच्यानंतर खूप चालला, भरपूर चालला त्याने. प्रतिसाद 2 महिने चांगला. म्हणजे संपत आला तरी तुम्ही चालवलं बरोबर. चार्जर घेतलं त्याला. अच्छा. आणि मग कांद्याला वगैरे त्याला नाही घेतलं काय. कांद्याला नाही काही घेतलं. टिकवायचे नाही तुम्हाला कांदे. मग टिकवायचे ना. मग आता तुम्ही केमिकल व कांदे पिकवलं कसं काय टिकतील. आता एखादा काय असेल ते बघू ना, स्प्रे वगैरे. काय SCT वैदिक का करायचं. केमिकलवर जर शेती होते तर SCT वैदिक का करायचं. समजा तुमची जमीन सुपीक आहे, समजा हा प्लॉट केमिकलवर असत तर इमानदारीने सांगा काय असते परिस्थिती. नसतं डाऊन असतं. कसं असतं. आमच्या ते माणसांना पण असं वाटलं होतं एवढे टमाटे नाही वाढणार ते, मग आपण थोडं लांब हे घेऊ बा. काटे घेऊ. छोटे घेऊ. हा. पण मग ते इतक्या वाढलं तर त्यांनी परत त्याच्यामध्ये एक कैची टाकली. ऐकलं ना. परत टाकावं लागेल. SCT वैदिक वापरल्यावर नाद करायचा ना तर काय करायचं. मंडळ सुद्धा तसंच उभं करायचं. टेम्परेचर काय आता 37-38च्या टेम्परेचरमध्ये 37-38च्या टेम्परेचरमध्ये प्लॉट. आणि हा प्लॉट लावला कधी आहे. 3 महिने होतील आता. आज तारीख किती आहे. 72 दिवसात झालं जवळ. आज तारीख किती आहे. आज 11 तारीख आहे ना. 11 काय मार्च 11 मार्च 2026. आणि लावले तुम्ही कधी. डिसेंबर मध्ये डिसेंबर एंडला 25 17 डिसेंबरला. 17 18 17 डिसेंबर आणि 17 जानेवारी 17 फेब्रुवारी आणि 17 मार्च. 17 मार्चला किती होईल. 90 90 दिवसाचा. अजून
अजून 10 दिवसांनी समजा, म्हणजे किती दिवस झाला? 80 दिवसांनी. 80 दिवस. मग 80 दिवसाचा प्लॉट आहे आणि प्लॉट म्हणजे तुम्ही किती टमाटे तोडले त्याचे? 5 टोमॅटो तोडले. आणि टोमॅटोची कंडिशन अशी आहे का तुम्ही हाताने जरा पहिलवान तू जिम विम करतो दिसतो असं वाटतं. करतो ना. हां जिम करतो ना. मग हां असा मुठीत धरून दाब वरती सगळ्यांना दाखव. दाब दाब. हां बोट नको घालू मध्ये, हात दाब. हां काय चतुर जिम करतो. काय उपयोग आहे का त्याचा? हां जिमचा उपयोग झाला पाहिजे ना. मी ये पुढं बरं का. घ्या 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 शूट घ्या त्यांचं शूट घ्या. हां हळू हळू. हां तोडा. एवढी मेहनत टमाटो तोडायला? हां टोमॅटो हे बघा ऐका घर आहे त्याला. फुल काय भरलेलं आहे? घर. आणि सगळ्यात खास गोष्ट काय माहिती का? घ्या थोडा टेस्ट करा. आंबट नाही. म्हणजे डोळे झाकून जर खाल्ला असता तर म्हणलं असं पिकायलाच आहे. म्हणजे ही वैशिष्ट्य आहे आपलं कशाचं? एसिडीचं. की टोमॅटो तुमचा त्याच्यामध्ये जो कडवटपणा राहतो किंवा आंबटपणा राहतो तो लगेच संपून जातो. म्हणजे त्याच्यामध्ये जोपर्यंत आंबटपणा आहे तोपर्यंत त्याला कीड लागणार. लक्षात ठेवा मी काय बोललो तुम्हाला. जोपर्यंत आंबटपणा आहे तोपर्यंत काय लागणार? कीड लागणार. जोपर्यंत तुमच्या पानामध्ये विषारीपणा आहे तोपर्यंत त्याला पण काय लागणार? नागाळी लागणार, कीड लागणार किंवा तुम्हाला जे थ्रिप्स आहे त्याचा त्रास होणार. इथं काही कीड आहे का? किडी रोगाची किती सवय? भरपूर. हां भरपूर. किती कीड येते? किती सध्याच्या काळामध्ये रोग आणि कीड किती असतात टमाट्याला? आता यावेळेस तर पांढरी माशी, तुडतुडे वगैरे खूप त्रास देते उन्हाळ्यात. याच्यामध्ये खूप राहत. हां या या सीझन मध्ये तर आम्ही काय म्हणायचं इथे चारी ना पाण्याची त्याच्यामुळे राहतात. त्याच्यामुळे येते का काय? आम्ही त्या चारीला औषध मारायचं. पहिलं? पहिले इकडं मारायचं तिकडं. आता पांढरी माशी हा विषय. ऐकलं का? हो तुम्ही यांचे अनुभव आहे का? त्या चारी जाती ना चारी त्याच्यामुळे यावरमध्ये जास्त किडे राहतात असं ते म्हणायचे. आता त्या काय करतात? चारीला औषध मारते. पहिले कव्हरेज घ्यायचो आम्ही. कव्हरेज त्याच्यावर हा का बा ते किडे इकडे येऊ नये. ते किडे इकडे येऊ आणि नये आता? म्हणून. आता तिकडं काहीच नाही कधी तिकडं, पावडरच पाणी नाही मारेल कधी. आता चारीच उचलून ठेव. काय चारी म्हणजे आणि एक लक्षात घ्या ना तुम्ही, शेंड्यापर्यंत फुलकळी आहे, सेटिंग आहे व शेंड्यापर्यंत. आणि तळापर्यंत काय आहे बघा? शेंड्यापर्यंत सेटिंग आहे, फुलकळी आहे आणि तळापर्यंत काय आहे? माले पूर्ण खालून आतमध्ये. हे बघा हे बघा हे बघा ऐका इथं बघा ना. हे बघा पण जबरदस्त. इथं बघा ना. हे बघा साईडनी निघेल मुळी खाली. हे बघा झाली इथं. हे बघा हे बघा बापरे. हे बघा मुळी पा बापरे. आई शपथ. इथे पण खाली आलेली आहे. हे बघा ना. हे बघा हां हे काय आहे? हां डायरेक्ट हेच आहे. हो 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 हे बघा हे तर आहेच खाली. हे बघा खालीपर्यंत गेलेली आहे. याच्यात आली होती पण आता त्याला थोडं. हे बघा ही पाहिली का? ही पाहिली डायरेक्ट हे ती काय असते ती? हे आपण ते कोणाकडून घेतलं म्हणजे त्यांचं नाव काय आहे? मी त्यांना विचारलं होतं का आम्ही इथं साईडला आम्ही पावसाळ्यामध्ये भुईमुग लावतो ना. हां तो लावू का? ते बोलले लावू नका. काहीच लावू नका. काहीच लावू नका. डायरेक्ट आपली ती गोम असते का? गोम मोठ्या आकाराची गोम वाटते डायरेक्ट भयंकर. म्हणजे पांढरी मुळी एवढी खतरनाक आहे याच्यामध्ये की त्याच्यामुळे हे झाडवरती एवढं ताजेलतवा नाही. पांढरी मुळी कशामुळे खतरनाक झाली? आता हेच खत हां चार्जर आपल्या. मला एक सांगायचं आहे 1980 साली बरोबर आहे की नाही? म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला हरित क्रांती आली तर सुरुवातीला पहिलं आमची माती विषारी केली गेली. हरित क्रांतीच्या नावाखाली पहिल्यांदा काय विषारी झाली? माती. रासायनिक खत आले की नाही? मिश्र खते ते कुठे गेले? मातीमध्ये. आणि माती विषारी झाली पहिल्यांदा किती वर्षामध्ये? 20 वर्षामध्ये. 2000 मध्ये वॉटर सोल्युबल आले. काय आले? वॉटर सोल्युबल. 2000 मध्ये पेस्टिसाईड फंगीसाईड्स आले, मिश्र खते आले की नाही? मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट. ज्यावेळेस ही खतं आली वॉटर सोल्युबल त्याच्यानंतर पाणी खराब झालं. पहिले 20 वर्ष माती खराब, अन्न नसलं. दुसरे 20 वर्ष पाणी खराब, जीवन नसलं. आणि आता AI आणले 2000 पासून. म्हणजे 1980 ते 2000 काय झालं? माती नासवली. 2000 ते 2020 काय नासवलं? पाणी नासवलं. आता 2021 ते 2040 पर्यंत काय नासणार? हवा. त्याच्यानंतर नासायला काहीच नाही राहणार.
नासावणारच नाही राहणार. विषय संपला. कळलं का तुम्हाला? हा, लक्षात. आणि म्हणून नासावणारच नासणार, हे सत्य लक्षात ठेवा. आणि आता AI आलेले, AI काय वाईट नाही आहे, पण AIने तुम्हाला काय मिळणार आहे? जमीन सुपीक करून मिळणार आहे का? AIने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळणार आहे का? काय म्हणते तुम्हाला मी? AI काय सांगाल? इथे एवढं मॉइश्चर आहे, इथे एवढा OC आहे, इथे एवढा EC आहे, इथं तुम्हाला एवढं थ्रिप्सचं अटॅक होणार आहे, इथे तुम्हाला वातावरणामध्ये ह्युमिडिटी एवढी वाढलेली आहे, इथं बुरशीचा अटॅक होणार आहे. अरे पण ती बुरशीचा अटॅक का होणार आहे हे AI नाही सांगू शकत. त्या बुरशीचा अटॅक कसा घालवायचा हे बी AI सांगू शकत नाही. आणि म्हणून AIने तुम्हाला सांगायचं आहे की ड्रोननी एवढी फवारणी करा. आता हा जो काळ आहे पुढचा 2020 ते 2040 हा हवा अशुद्ध करणार ते. आता पाणी अशुद्ध करून झाली, पाणी जमीन अशुद्ध करून झाली, आता हवा अशुद्ध करणार. कशी मला सांगा? ड्रोनला ज्यावेळेस फवारणी करता तुम्ही 200 लिटरला तुम्ही किती पाणी घालता? 200 लिटरला तुम्ही जेवढं औषध घालता 1 एकराला, तेवढंच औषध तुम्ही किती लिटरमध्ये घालता? 20 लिटर. 20 लिटरमध्ये. किती लिटरमध्ये? 20 लिटर. 20 लिटरमध्ये. आता विचार करा त्याचं काय वाढणार? काय वाढणार? कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन वाढून कशात मिसळणार? हवेतच. बरं, सगळ्या दुनियाला माहिती आहे हवेत ज्यावेळेस तुषार बारीक तेवढं त्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे. हॅलो काय जास्त. म्हणजे तुम्ही जेवढा फवारा हवेत मारणार आहे, आता ड्रोन किती उंचीवरून फवारा मारतो? कमीत कमी 10 फुटावरून, बरोबर आहे की नाही? पण 10 फूट ते खाली औषध येईपर्यंत त्याचं 50% काय होणार आहे? इव्हॅपरेशन, बरोबर आहे. आता इव्हॅपरेशन झाल्यावर ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणखीन दुप्पट वाढणार आहे. आणि ते दुप्पट झालेलं कॉन्सन्ट्रेशनचं निम्म गॅस बनणार आणि तो गॅस कुठं पसरणार? हवेमध्ये. आणि इथं काम करणाऱ्या माणसांना त्याची काय होणार? म्हणजे पहिला बळी कोणाचा जाणार? शेतकऱ्यांचा. पुढच्या काळामध्ये श्वसनाचे आजार सगळ्यात जास्त लोकांना होणार. कोरोना ही त्याची झलक होती लक्षामध्ये. आणि पुढच्या काळामध्ये जे केमिकलच्या फवारणी करतील, ड्रोननी जे उड्या मारता ना, जे पूर्वी आले ज्यावेळेस लोक शेणखत टाकायला त्रास होतो बुवा, आणि मग रासायनची युरियन काय DAP असे फुकून दिली, झालं काम रे, काय स्वतः डोक्याला तापणी, बरं की नाही? तण काढायला फार त्रास होतो बुवा, मग काय ते तणनाशक एकदम मारून दिलं का काय काम झालं? ह्याच्या मागे लागू नको आपण आपले वाटोळे करून घेतले का नाही? हां, म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या जमिनीवर काम करायचं सोडून दिलं ना, आपण काय करतोय? ज्यांनी सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे शेती करतोय. आणि आपल्याला जे शिकवणार आहेत त्यांना शिकवणारेच एकदम काय चालबाज आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे शेतकरी हा परावलंबी कसा राहील? तो कायम बळीचा बकरा कसा राहील? बळीचा राजा नाही, तो बळीचा राजा नाही आहे, तो बळीचा बकरा आहे. आणि तो बकरा बनवण्याचं काम सध्या मार्केटमध्ये चालू आहे. आणि जेवढी तुमची जमीन नापीक होईल तेवढी तुम्ही परावलंबी व्हाल. आणि जेवढी तुम्ही परावलंबी व्हाल तेवढे तुम्ही खतं, औषधं, हे कीटकनाशकं, तणनाशकं यांचा वापर जास्त कराल. आणि जेवढा जास्त कराल तेवढं मार्केटिंग होईल आणि तेवढी तुम्ही आजारी पडाल. तुमची माती, तुमची जनावरं, तुम्ही आणि जे खाणारे ते पण आजारी पडतील. याला तुम्हाला बंगले, गाडी हे द्यायचं आहे, हे परंपरा, की याला तुम्हाला चांगलं आरोग्य द्यायचं आहे पुढच्या भविष्यात? आरोग्य पैसा काय पाहिजे तुला? मोठ्या गाड्या घे, बंगले घे, आणि आजारी पडून जर घरात पडला त्या गाड्या बंगल्यांचं काय करणार? काय करायचं? काय पहिलं काय तुझं काय मत आहे? आरोग्य चांगलं असलं. तू काय शिकला BSc ॲग्रीमध्ये? आरोग्य शिकला की रोग शिकला? इमानदारी हसू नको घाला. BSc ॲग्री म्हणून तेच ना, रोग राहील. आरोग्य तर आता ते आपलं स्वतः. मला सांग, आपण चांगलं आयुष्य जगण्यासाठी आरोग्याचा अभ्यास केला पाहिजे का रोगाचा? बरोबर आहे की नाही? मला एक शेतकरी म्हणे, सर आपला रोगाचा पण अभ्यास पाहिजे. म्हणलं मग तू गाडी घ्यायच्या अगोदर ॲक्सिडेंट कसा करायचा याचा अभ्यास कर. तुम्ही असं का सर? म्हणलं मग रोगाचा अभ्यास तोच आहे ना, निरोगी राहायचा अभ्यास कर ना. रोगाचा कुठून अभ्यास करतो? आता इथं तुम्ही आले, रोगच नाही, काय अभ्यास करणार तुम्ही? तेच ना, तेच. हे झाल्यावर काय अभ्यास करणार? त्याच्यामुळे BSc ॲग्रीवाले आमचे प्लॉटमध्ये आले का ते असे गणगण करत राहते. काहीच नाही, काहीच नाही. अरे एवढे टमाटे फुलं हे दिसत तुला? काहीच नाही म्हणतो. याचसाठी केला होता अट्टहास, तो रोग आणि किडी पावा आणि औषधं आम्हाला फवारायला द्यावी. लक्षामध्ये. त्यामुळे तुम्ही जे कराल, जे पेराल तेच उगवल. तुम्ही रोग पेरले, तुम्ही किडे पेरले, तुम्ही तण पेरलं, तुम्ही औषधं पेरले केमिकलचे, तुम्ही सुद्धा आयुष्याचा शेवट तुमचा तसाच होणार. खरं आहे का खोटं आहे? केमिकलवर तुम्ही किती बी प्रगती करा, आनंद नाही. आनंद नाही. तुम्ही वैदिकवर शेतकऱ्याला सांगा, तो शेजारच्या लगेच सांगतो हे वापरा, हे चांगलं आहे. आणि केमिकल वाल्याला सांगा,
तो बाटल्या बदलून सांगतो. तो औषध मध्ये वेगळं भरतो आणि बाहेर बाटली वेगळी दाखवतो. बरोबर. खरे खोटे आपलं सिक्रेट दुसऱ्याला सांगत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे बाग जर नाही जमत तर उपटून टाक. गाईला वासरू नाही होत आणि दूध नाही देत तर मग विकून टाक खाटकाला. बरोबर आहे की नाही? उद्या माणसंही विकतील. हॅलो खरं आहे ना. हां, आई बापा काही कामाचे नाही राहिले टाक आश्रमामध्ये, नाही का चालू आता? मग ही विचार तिथून झाला ना सगळा. बरोबर आहे की नाही? तिकडे खाली ग्राहकाचं काही पण होऊ द्या, खाणाऱ्याचं, मी मात्र मला पैसे झाले पाहिजे, ही वृत्ती काय? विकून टाकायची वृत्ती ना. आज आमची माती आम्ही काय करून टाकली? नासून टाकली की नाही? त्या पैशा पायी. मला मानायचं नाही, पैसे तर झालेच पाहिजे. आता तुमचे पैसे होणार नाही का? मग होतील ना. आता किती तांबट निघतील याला? 1000 कॅरेट तर केव्हा पण हसत खेळत 1000 कॅरेट असे निघतील. अमृत जलचं पाणी केलं तुम्ही? हां केलं. वापरताय? वापरतो. हेच तुम्हाला वाचवणार आहे उन्हाळ्यामध्ये. प्लॉट तुमचा आताही भरपूर माल देणार आहे, परंतु हा प्लॉट कवर बी चालला पाहिजे. तुम्ही म्हणाल तवर, त्यासाठी हे सूत्र आहे. म्हणजे फवारणीसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी तेच पाण्याचा वापर करायचा. आता याच्यामध्ये तुम्हाला ड्रेंचिंगला थोडी त्रास होईल. तुम्ही त्रास जरी झाला तरी 2 झाडांच्या मध्ये थोडासा गॅप आहे ना, तिथे ड्रेंचिंगसाठी एक छोटा होल तयार करा. तिथून त्याला काय करा? ड्रेंचिंग करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधून SSM आहे ना, सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड, याचं दर 15-20 दिवसांनी थोडंसं मुठभर घ्यायचं, पिस करून टाकायचं, मध्ये हात घालून पिस करून टाकायचं. अशी पांढरी मुळी त्याच्यावर चढाल अशी. परत व्हिडिओ काढायला यावं मला. हां, अशी पांढरी मुळी चढवते. SSM म्हणजे एकदम खतरनाक जादू येते. तर तुम्ही एक तांबाटी तोडाल आणि दुसरी तांबाटी येत राहतील. एक तोडाल एक येत राहतील. त्याची लिंक नाही तुटणार. जसं वॉटर सोल्युबल तुम्ही दर हप्त्याला देता, तसं हे तुम्ही दर हप्त्याला देत राहिले, हप्त्याला 10 दिवसाला, तर तुमचा मालच नाही संपणार. तुम्हाला जेव्हा संपवायचा तेव्हा फक्त LSQ बंद करायचं. तर आताच काट्या तुमच्या फुकायला लागल्या. हे बा, हे बा, हे बा, हे काय? याला तार बांधा, नाही ती तार तुटल. हां, हे बा, पण चिर गेली. हे बरं बा, हे बा, गेली चिर. तुटले ते काही तुटले नाही, अजून माल काहीच नाही साईज. डबलचं चालू केलंय त्यांनी, पण मला वाटतं सगळं नाही झालं. सगळं नाही झालं अजून. यायचं ठिकठिकाणी. हो, टमाटे एवढे येतात, वांगे एवढे येतात, तुळू वाईटाचं लोक. हो, आणि माल दगडासारखा राहतो. आतापर्यंत इतिहास आहे. SC कोणी नाद करू नये. इथून इथंवर तुम्ही ना एवढ्या सगळ्या लांब केलंय ना, इथून इथं तुमच्या 10 कॅरेटवरती शेवटपर्यंत जाऊ. 10 कॅरेट कशाला म्हणतात? हो, आणि ते उचलत नाही कॅरेट, बादली नाही उचलत तर. आणि म्हणून कॅरेट तुमच्या खटकीच्या खालीच बसणार. 20 किलो खटकीच्या वर येत नाही आपलं SC कॅरेट. आता एवढं तोडून किती वेळ झाला आहे? भरपूर. तरी पण शिरा त्याच्या एकदम काय. आणि याच्यावर लव किती पा दिसते तुम्हाला? असे उन्हात धरले ना, असं उन्हात धरा किंवा तोडून किती वेळ झाला तर लव किती याच्यावर? पानावर बी लव आहे आणि काडीवर पण लव आहे का? पानावर लव आहे, काडीवर लव आहे, देठावर लव आहे. लव आहे म्हणजे याचा अर्थ हे बाय पाठीमागच्या बाजून बघा, हे बाजून पहा, दिसते का? एकदम ते काय दिसलं? मग दिसायला पाहिजे ना, पूर्ण लेअर बघा ती दिसते का? म्हणजे पानाच्या पूर्ण पाठीमागून काय आहे? दाट लेअर आहे, बारीक लव एकदम. याच्यामुळे याला काय लागत नाही? कीड लागत नाही. थोडं पाणी जास्त झालंय त्याला, थोडं जास्त झालं त्याच्यामुळे पिवळ झालंय थोडं. ते पाणी आपल्याला याला पाणी आलं होतं पाटाला ना, ते पण झिरपलं होतं त्याने, तिकडून आलं होतं पाणी थोडं. बघा, पाटाचं पाणी झिरपलं काहीच होणार नाही, पण तुम्ही नका झिरपू जास्त. नाही पाणी जास्त वैदिकला द्यायचं नाही. पहाटे देतो मी ड्रीप. हा, पहाटे किती वेळ देता? 1.5-2 तास. किती दिवसातून? 1 हप्त्यातून एकदा देता? खरंच का? खरंच. अरे वा, मस्त. बघा, हप्त्यातून पहाटे म्हणजे पहाटे उठून ते पण चांगलं आहे. किंवा संध्याकाळी 4 नंतर पण चालतं, 5 नंतर. जेव्हा जमीन थंड असते, पुढे थंडच राहणार आहे, अशा वेळेसच पाणी दिलं पाहिजे. काय सांगाल सगळं शेतकऱ्यांना? का सर्वांनी तर वापरलं पाहिजे. मी तर 2 वर्षांनी सांगून तेव्हा ऐकलं. सांगून थकले, पण वापरायलाच लावले नाही. स्त्रियांना काय सांगाल सगळ्या तुम्ही? सर्वांनी शेतीकडे मन लावून लक्ष दिलं पाहिजे, केलं पाहिजे. शेतीसारखं उत्पन्न कुठेच नाही, ऐक नाही. मी मुलींना सुद्धा सांगते, अगं तुम्ही तयारी ठेवा, शेतकरी करा, पण मुली तयारच नाही. नाही, ते त्यांना कळेल आपोआप. ते त्यांना ते बिबलीचं आयुष्य काय राहते कळेल ते. हा, 2 बावल्या हा आणि एकीची बी सावली नाही, असे गंमत आहे. तर दोन्ही पण कावल्या असं. त्याच्यामुळे हे आजचं जीवन जे आहे, IT इंजिनियरचं जीवन, ते फार अवघड आहे. किंवा बाहेर शहरामधलं जीवन आहे, ते थोडे दिवस फार वाटतं छान, नंतर ते फक्त दिखावा राहतो.
तो जो मजा असते ती मजा नाही, तिकडे चॅलेंज नाही, संघर्ष नाही आणि आनंदही नाही. आलं लक्षामध्ये. धन्यवाद, थँक्यू.